स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDF-मधील उतारा क्रमांक 8मधील राहिलेल्या भागाचे डिक्टेशन घेणार आहोत। जर कोणाला आमची ही PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून आमचा PDF खरेदी करू शकता। बी रेडी, स्टार्ट। अभियोग पक्षातर्फे श्री एम पवार सहाय्यक सरकारी अभियोक्ता व आरोपीतर्फे श्री राजू कोळी यांचा युक्तिवाद ऐकला। परिच्छेद मुद्दा क्रमांक 1 ते 4 हे एकाच घटनेचा भाग असल्याने व पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांचे एकत्रित विवेचन करण्यात आले आहे। मुद्दा क्रमांक 3 व 4 मध्ये समाविष्ट असणारा महत्त्वाचा घटक इच्छापूर्व दुखापत हा आहे। याची व्याख्या भारतीय दंड विधान कलम 319 मध्ये पुढीलप्रमाणे केली आहे। परिच्छेद कलम 319 इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे। जर कोणी एखादी कृती केली असून त्या योगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत व्हावी असा त्याचा उद्देश असेल किंवा त्या योगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे अशी त्याला जाणीव असेल आणि त्या योगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहोचण्यास ती कारण झाला असेल तर तो इच्छापूर्वक दुखापत पोहोचवतो असे म्हटले जाते। परिच्छेद या अनुषंगाने आरोपीने हेतुपूर्वक फिर्यादीचा अपहरण करून त्यास बंदी केले व त्यास मारहाण केले आहे काय हे पाहणे आवश्यक आहे। परिच्छेद या ठिकाणी फिर्यादी व साक्षीदार क्रमांक 2 व 3 हे महत्त्वाचे साक्षीदार आहेत। अभियोग पक्षाच्या वतीने नोंदवण्यात आलेल्या फिर्यादीच्या साक्षी पुराव्यात असे आले आहे की दिनांक 9 ऑक्टोबर 2018 रोजी त्याचे आरोपीसोबत किरकोळ तक्रार झाल्याने त्याने आरोपी विरुद्ध फिर्याद दिल्याचे सांगतो। साक्षीदार क्रमांक 2 व 3 हे त्यांच्या पुराव्यात फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून तक्रार झाल्याचे कथन करतात व त्यांना घटनेबाबत माहिती नसल्याचे सांगतात। फिर्यादी हा फिर्यादीवरील सही मान्य करतो मात्र त्यातील मजकुराबाबत माहिती नसल्याचे कथन करतो। परिच्छेद सदर साक्षीदारांनी अभियोग पक्षास सहकार्य न केल्याने त्यांना अभियोग पक्षातर्फे सूचक प्रश्न विचारण्यात आले। त्या दरम्यान दिनांक 9 ऑक्टोबर 2018 रोजी फिर्यादीस आरोपीने त्याच्या शेतात घेऊन जाऊन शेतातील खोलीत रात्रभर डांबून ठेवले व त्याच्या घरासमोर लिंबू नारळ ठेवल्याच्या संशयावरून त्यास लिंबाच्या काठीने व कमरेच्या कातडी बेल्टने मारहाण करून त्यास जखमी केले इत्यादी बाबी त्याने नाकारलेल्या आहेत। फिर्यादी हा फिर्यादीतील व साक्षीदार क्रमांक 2 व 3 हे त्यांच्या तपास टिपणातील रेखांकित भाग अ वाचून दाखविले असता त्याबाबत त्यांना माहिती नसल्याचे सांगतात। परिच्छेद अभिलेखावर आलेल्या पुराव्यावरून असे दिसून येते की फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या कथनावर ठाम नाहीत। त्यामुळे फिर्यादीमध्ये नमूद असल्याप्रमाणे कथित घटना घडले किंवा कसे याबाबत संशय निर्माण होतो। अभियोग पक्षातर्फे इतर साक्षीदार व तपासिक अंमलदार यांना तपासण्यात आलेले नाही। घटनास्थळ व जप्ती पंचनामा हे शाबित झालेले नाहीत। कथित घटनेविषयी साक्षीदार काही कथन करीत नाहीत। फिर्यादी हा त्यास अपहरण करून बंदी केले व त्यास झालेल्या मारहाणी संदर्भातही काही
कथन करीत नाही। या ठिकाणी आरोपीने फिर्यादीचे अपहरण करून बंदी केले व त्यास लिंबाच्या काठीने व कमरेच्या कातडी बेल्टने मारहाण करून जखमी केले हे उपलब्ध पुराव्यावरून साबित होत नाही। परिच्छेद एकंदरीत अभिलेखावरील उपलब्ध पुरावा हा आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध करण्याकरिता पुरेसा नाही। साक्षीदार हे अभियोग पक्षास फितूर आहेत, त्यामुळे त्यांची साक्ष अभियोग पक्षास पूरक व अनुकूल असल्याचे दिसून येत नाही। अभियोग पक्षाने घेतलेल्या साक्षीदारांच्या उलट तपासामधूनही अभियोग पक्षास मदत होण्याजोगे काही निष्पन्न झालेले नाही। खटल्यातील पुराव्याचे अवलोकन करता अभियोग पक्ष आरोपीवरील दोषारोप सिद्ध करू शकलेला नाही। आरोपी व फिर्यादी हे एकाच गावातील आहेत, त्यांच्यामध्ये निशाणी क्रमांक 14 यानुसार तडजोड झाल्याचे अभिलेखावर आलेले आहे। तसेच फिर्यादी व साक्षीदाराने त्यांच्या साक्षी पुराव्यादरम्यान आरोपी व त्यांच्यामध्ये तडजोड झाल्याचे मान्य करून त्यांना सदरचे प्रकरण चालविणे नसल्याचे सांगितले आहे। परिच्छेद अभियोग पक्षाने आरोपीवरील दोषारोप हे निसंशयरित्या साबित करणे आवश्यक आहे, मात्र अभियोग पक्ष त्यात अपयशी ठरला आहे। अभियोग पक्षाचे कथन व साक्षीदाराने न्यायालयातील साक्ष यामध्ये तफावत दिसून येते, त्यामुळे कथित घटनेविषयी अस्पष्टता असून अभियोग पक्षाच्या कथित घटनेवर संशयाची सावली निर्माण होते। आरोपी व फिर्यादी हे एकाच गावातील असल्याने त्यांच्यातील वाद मिटला असल्याने ते अभियोग पक्षास सहकार्य करीत नसल्याचे दिसून येते। अभिलेखावरील पुरावा पाहता मी या निष्कर्षापर्यंत आलो आहे की आरोपीवर ठेवलेले आरोप सिद्ध होत नाहीत व आरोपी हे निर्दोष होण्यास पात्र आहेत। सबब मी मुद्दा क्रमांक 1 ते 4 चे निष्कर्ष नकारार्थी देत आहे। परिच्छेद वरील विवेचनावरून नोंदविण्यात आलेले निष्कर्ष हे फिर्यादी व अभियोग पक्षातर्फे तपासण्यात आलेले साक्षीदार यांनी अभियोग पक्षास पाठिंबा दिला नसल्यामुळे काढण्यात आलेले आहेत। तपासातील त्रुटी अथवा दोष याकरिता कारणीभूत नाहीत। आरोपीवर ठेवलेले आरोप सिद्ध न झाल्यामुळे आरोपीस प्रस्तुत खटल्यामधून दोषमुक्त करणे न्यायोचित होईल। स्टॉप। अशाच प्रकारच्या नवनवीन डिक्टेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।